इडलीच्या पिठात फक्त 2 चमचे जर हा एक पदार्थ टाकला तर तुमची इडली अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत कापसासारखी बनवून तयार होईल। योग्य प्रमाण आणि परफेक्ट टिप्स सोबत तुम्हाला आज इडली कशी बनवायची ते मी सांगते। तर त्यासाठी एक भांडं घ्यायचे, त्यामध्ये 3 कप मी इथं राष्ट्रांचे तांदूळ घेतलेले आहेत। त्याच कपने मोजून 1 कप उडदाची डाळ आणि 1 कप पोहे घ्यायचे आहेत। एकदम परफेक्ट इडली आपली बनवून तयार होते, अतिशय मऊ लुसलुशीत इडली बनते। आता हे जे डाळ तांदूळ आहेत स्वच्छ पाण्याने आपल्याला 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे। 3 ते 4 वेळा धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि 1 चमचा मेथी दाणे टाकायचे। मेथी दाण्याने चव तर चांगलीच येते, पण अजून पौष्टिकपणा याचा वाढतो। आता याला 7 ते 8 तास असं साईडला ठेवून देऊया, छान असं भिजण्यासाठी। भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी पण वाढलेली आहे आणि मस्त हे भिजलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात काढायचं, ते जे पाणी आपण भिजायला टाकलं होतं तेच पाणी वाटण्यासाठी घ्यायचं आणि छान असं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर हाताने 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनने। याच्याने काय होतं की पिठामध्ये एअर बबल बनतात आणि पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट होतं आणि फुलतं। आता याला झाकून ठेवायचं सकाळपर्यंत किंवा 5-6 तासासाठी जरी ठेवलं तरीही आपली इडलीचं पीठ जे आहे ते मस्त असं फर्मेंट होतं। इथं तुम्ही बघू शकताय पीठ छान असं फुललेलं आहे। आता हे जे पीठ आहे यापासून आपण इडली, डोसा किंवा उत्तप्पा, आप्पे सुद्धा बनवू शकता। अगदी परफेक्ट प्रमाण याचं आपण घेतलेलं होतं। बघा पीठ मस्त फुलले, यामध्ये तुम्हाला बबल्स दिसत असतील। आता या पिठाच्या आपल्याला इडल्या करायच्या आहेत, तर सगळ्यात पहिले स्टीमर जे आहे ते गरम करायला ठेवूया। त्यामध्ये पाणी टाकून हे मी स्टीमर गरम करायला ठेवलेलं आहे। दुसरीकडे आपल्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलानेच आपली जी इडली आहे अगदी संपेपर्यंत एकदम सॉफ्ट राहते आणि खूप छान टेस्टी पण बनते, हलकी बनते। आता पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि याला फेटून घ्यायचं व्यवस्थित। तेल आणि मीठ मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आता झालेली आहे। आता हे जे पीठ आहे ते इडलीच्या साच्यांमध्ये आपण भरून घेऊया। तर इकडं मी इडलीच्या पात्राला तेल लावून घेते, थोडंसं तेल तूप काही लावून घेऊ शकता तुम्ही। आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते बॅटर आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। दुसरीकडे स्टीमर पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे। गरम स्टीमर मध्ये हे जे इडलीचं पात्र ठेवलं की एकदम पटकन आपल्या इडल्या ज्या आहेत त्या वाफतात आणि एकदम सुपर सॉफ्ट बनून तयार होतात। एक वेळेस मी सांगितल्याप्रमाणे पिठामध्ये 2 चमचे तेल टाकून बघा, तुमची ही इडली अगदी सुपर सॉफ्ट बनून तयार होईल। थंड झाली तरी ही इडली एकदम सॉफ्ट राहते। आता 10 मिनिटं आपल्याला या इडल्या ज्या आहेत त्या छान अशा वाफवून घ्यायच्यात। 10 मिनिटानंतर बघा इडली मस्त अशी फुगलेली आहे, पांढरी शुभ्र झालेली आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर आपल्याला इडली डिमोल्ड करून घ्यायची आणि बघा किती सॉफ्ट आपली इडली बनून तयार झाली आहे। सांबर आणि चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे, नक्की चॅनलवर जाऊन चेक करा आणि अशा सुपर सॉफ्ट इडल्या करून नक्कीच खा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करा।